माऊली, सर्वात अगोदरचा प्रश्न माझा असा आहे की तुम्हाला की तुम्ही कुठून आलात? आम्ही लातूरून आला. लातूरून. तर मला असं विचारायचं की तुम्ही आता तुम्ही जवळपास एक 18 दिवस किंवा 20 दिवस तुम्ही घरापासून लांब आहात, तर संसाराची तुम्हाला काही चिंता लागत नाही? कसली चिंता सोडून असं अजून दिवस लांबा वाटते तिच्यामध्ये. इतका आनंद वाटतोय. आणलंय का इथून आपल्या गणपती पस्तोर आपल्याला चलणं होत नाही घरी, पण इतकं चाललं तर कुठंच थकवा आलं नाही की कुठंच असं जाणवलं नाही की बसावं असं म्हणून. अजून थोडं चलावंच वाटायचं. इतकं आनंद वाटतो ह्या दिल्लीमध्ये. कुठपर्यंत जाणार आहे तुम्ही? आपण पंढरपुरापासून पूर्ण पंढरपूर पूर्व पंढरपुरापासून असं चालत जाणार. पण आणि कुणाला जरी वाटलं आपण जावं, मलाच म्हणत होते तुला इथून इथवर चालणं होत नाही, जातेस कशी. पण मला आज वाटतंय की ज्याला बी वाटतंय आपल्या मनात जावं त्यानं बिनधास्त येऊ पंढरपूरला ह्या वारीला. कारण ही आपण वारीच करत ना, हे पांढरंगच करून घेते असं वाटते ना. आता इतकं चाललं तर मला थकवा आला नाही, कुठंच बसू वाटलं नाही. म्हणजे तुमच्यात सगळी सोय होते इकडे, खाण्यापिण्याची, राहण्याची सोय होती. सगळं आई वडील जेवढे घेत नाहीत काळजी तेवढं शासन आमची काळजी घेत. अरे वा. ही चांगली गोष्ट आहे. तर मला म्हणजे मी संसाराचा जो प्रश्न आहे तो याच्यासाठी विचारला कारण बायकांना आपल्या संसाराची चिंता लागली असते, घराकडे काय होतंय काय चाललंय, पण हे 15 दिवस 18 दिवस तुम्ही हे सगळं विसरून फक्त कुठलीच द्या नाही, कुठलीच घराची चिंता अजिबातच केली नाही. आणि माऊली आम्हाला कसलाच इथून तिथून प्रवास केला तर थकवा सुद्धा येऊ दिले नाहीत माऊलीने. पाय नाही दुखत आहेत? पाय सुद्धा दुखले. मला मणक्याचा त्रास होता तरीही मला काही झालं नाही. अरे बापरे. खूपच छान. पहिल्यांदा येते वेळेस सगळे म्हणत होते जाऊ नको, कशी करते, चालता यायचं नाही म्हणे. पण मी असं ठरवलं की मला पुन्हा होणार नाही, मला आताच करायचं केलं तर. म्हणून मी अगदी बरोबर. चालत चालत पायी आले तरी आता पुढचा प्रवास तरी माऊलीच्या ह्याच्यावर चालू. कितवी पालखी आहे तुमची? पहिलीच वारी आहे. मी तुमची पहिल्यांदा पहिलीच वारी आहे. हा. कसा आतापर्यंतचा अनुभव कसा वाटतोय? आताचा अनुभव इतका छान आहे की घरी सुद्धा आपल्याला वेळेला खायला प्यायला भेटत नाही, पण माऊलीच्या ह्याच्यामध्ये 5-5 मिनिटाला खाण्याची सोय होते. पण ते आपल्या प्रकृतीला सांभाळूनच आपण घ्यावं लागते खाण्यासाठी सुद्धा. पण कुठलीच व्यवस्था कमी नाही की घरी सुद्धा आपल्याला होत नाही तरी एवढ्या माऊलीच्या वाट्यानं होत मग तुम्ही आता इथे विसावले आहात, तर मला सांगाल की आता तुमचं आजचं काय नियोजन असणार आहे? आजचं काय नियोजन, समजा आनंद आहे, समजा सुखरूप आहे. मी माऊलीची वारी तुळस घेऊन 11 वर्षे केली आहे. अरे वा. आता म्हणजे रेल्वेने येणे जाणे, पायवारी करणे, म्हणजे एसटीचा प्रवास खर्च अडचण असल्यामुळं बरोबर. मी दादाची वारी चालत तुळस वृंदावन घेऊन पंढरपूर ते आळंदी, अच्छा. आळंदी पासून पंढरपुरापासून घेऊन गेली. माऊलीच्या वारीमध्ये मला कसलाच तकवा आला नाही. माऊली जसे पळल तसं मी पळाले. मला माऊलीनं ताकद दिली. मला माऊलीनं रिंगणीमध्ये कसं घेतली की काय नाही की मला ती काहीच कळ समजत नाही. किती छान. नवीन होते, फक्त 4 शिवप्रवरून मी आळंदी केली. 22 वर्ष माझे, 22 आता 22 वर्ष वय आहे. दादाच्या फडामध्ये गुरु माऊली मला बक्कल कृपा केली. मला माऊलीचं दुःख वाटतं. माऊलीच्या जीवामध्ये आपण त्यांच्या हिच्यामध्ये त्यांनी का त्रास भोगले, त्यांच्या कृपेनं आपण का जगला, त्यांच्या आशीर्वादानं आपल्याला खायला घात दिलेले. माऊलीला किती जुळी मागून पीठ खाल्ले तरी पण माऊलीला कोण भिक्षा मागून खाऊ दिलं नाही. माऊलीचे तवा दिली कुंभारणीनं तर तिचे तुकडे तुकडे केले. माऊलीच्या इंद्रायणीमध्ये आंघोळ करू दिले नाही, ते इंद्रायणीमध्ये माऊलीला आंघोळ करू शेण तोपले, गाळामध्ये बुडविले, तरी बी माऊली सण करून घेतली. आपण बी मनुष्य आपण सण करतो लाव का नाही. माऊलीला फक्त माझी एवढीच विनंती आहे, माऊलीच्या मंदिरात गेलं की मला दुःख वाटतं. त्यांचं मला अंतकरणातलं मला समुद्र तरी तुम्ही दरवर्षी वारी करताय. त्यांनी त्रास आपल्यासाठी किती भोगले, त्यांचं कोण कृपा केली का, कोण जगू दिले का. मुक्ताई म्हणली दादा काय रे बाबा म्हणली, मुक्ताई आपलं जसं वनवास आहे तसंही करू. आपले आई वडील गेले, आपल्याला कोण आहे जगात, कोणी बी नाही, कोणी सुद्धा खाऊ दिले नाहीत. त्यांचा कृप असाच महात्मा हे झाला का नाही, मग त्यांनी त्यांच्या जीवावर आपण किती जगणार. बरोबर. मला आनंद वाटतंय. माऊलीला सोडून मला दुःख वाटतंय. नाही, तुमच्या भावना सांभाळा तुम्ही. मंडळी बघताय तुम्ही लोक कशी भावुक झाली आहेत आणि याच भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.